नमस्कार मित्रांनो, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष. आपल्यासोबत हे संघटनेचे काही सहकारी रिक्षा चालक पदाधिकारी इथं सर्व आहेत आता. आणि आपण एका केसबाबत बोलणार आहोत रिक्षा संदर्भातील. यामध्ये रिक्षा क्रमांक आहे MH12 KR 4926. रिक्षांचे परवानाधारक जे मालक आहेत ते आहेत आमचे रिक्षा चालक आमिर शेख. तर याच्यामध्ये झालं असं होतं की यांच्या गाडीवर एक खटला दाखल झालेला होता. तर खटला काय होता, कशा प्रकारचा होता आणि काय ॲक्च्युली पोझिशन झाली, आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया. मी पासिंगसाठी इथं शफीक पटेल साहेबांकडे आलो. तर पासिंग पावती फाडताना माझी गाडीवर खटला दिसला. तर ते खटला होता 20,200 रुपयाचा. तर ते खटला दिसल्यानंतर माझा जीव एकदम खालीवर झाला. त्यानंतर मी पटेल साहेबांना सांगितलं की आता हे काय करायचं बघा, आता माझ्याकडं तर एवढी कॅपॅसिटी आहे नाही, तर तुम्ही जरा याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन जरा माझ्यासाठी मदत करा. तर साहेबांनी माझ्या संगती घेऊन RTOमध्ये गेलो आम्ही. तिथं त्यांनी काय त्यांचे हे होते सिस्टम ते सगळं बघितलं. त्यानंतर त्यांनी मला मदत केली. तर ते मदतीमध्ये मला त्यांची ते मेमोमधनं ते मला सुविधा करून दिली आणि माझं काम आता झालं आहे. तर त्याच्या बाबतीत मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि त्यांचा आभार मानतो. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की ही रिक्षा आहे, ही रिक्षा आहे MH12 KR 4926. रिक्षा चालक आहेत आमिर शेख. यांच्यावर तुम्ही बघू शकता इथे 20,200 रुपयाचा खटला दाखल होता. आणि याच्याबाबतची सविस्तर माहिती अशी की यांनी 2021 मध्ये ही जुनी रिक्षा खरेदी केली होती व आपल्या परमिटवर चढवण्यासाठी अगोदर त्यांनी रिक्षा पासिंग केली. रिक्षा पासिंग केल्यानंतर त्यांनी परमिट ट्रान्सफर केलं, म्हणजे त्या रिक्षावर परमिट ट्रान्सफर केलं. आणि आज जेव्हा ते रिक्षा पासिंग करण्यासाठी माझ्याकडे आले होते तर पाहिलं की त्याच्यावर हा खटला दाखल दिसतोय. तर त्यामुळे पावती फाडता येत नव्हती. यानंतर मी यांना घेऊन RTOमध्ये गेलो. डेप्युटी RTO श्री स्वप्नील भोसले साहेब व त्यांच्यासोबत ARTO विनायक साखरे साहेब यांनी या गोष्टीची त्वरित दखल घेतली व खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. ज्यामुळे आम्हाला असं दिसण्यात आलं की हा जो 2018चा जो खटला आहे तो मॅन्युअल खटला, म्हणजे जे लेखी अर्ज असतो, लेखी कंप्लेंट असते, तो खटला त्यांनी कॉम्प्युटरवर 2022 मध्ये घेतला ऑनलाईन. ज्यामुळे रिक्षा चालकावर हा भुर्दंड बसत होता. परंतु सखोल माहिती घेतली असता असं आढळून आलं त्याच्यामध्ये की रिक्षा चालकाने त्या जो मुख्य रिक्षा चालक होता किंवा परवानाधारक होता त्याने त्यावेळेला 2018 मध्ये ही केस नील केलेली आहे. तरी सुद्धा चुकीने हा त्यांच्यावर पुन्हा खटला आलेला होता आमिर शेखवर, नवीन परवानाधारकावर. आणि याबाबत RTO तर्फे पूर्णपणे सहकार्य केलं गेलं आणि 2 ते 3 दिवसामध्ये आपण हा खटला क्लिअर केला. साहेबांनी खूपच, म्हणजे साखरे साहेबांनी खूपच याच्यामध्ये सहकार्य केलं. आणि आम्ही अशा प्रकारे आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे आमिर शेख या रिक्षा चालकाला न्याय मिळवून देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही पासिंग बाबतची फिटनेस अपॉइंटमेंट स्लिप आहे. आता त्यांची गाडी ब्लॅकलिस्ट नसून याच्यामध्ये फिटनेससाठी यांना तारीख पण मिळालेली आहे. म्हणजे फिटनेस करून घेण्यासाठी यांचा मार्ग आता सुकर झालेला आहे. आणि याच प्रकारे आझाद रिक्षा चालक संघटना ही सदैव रिक्षा चालकांच्या न्याय व अधिकारांसाठी लढत असते आणि प्रामाणिकपणे लढत असते. आमिर भाई, याच्यामध्ये तुम्हाला काही आर्थिक फटका बसला, भुर्दंड बसला, काही त्रास झाला, कोणी पैशाची मागणी केली, असा काही प्रकार झाला का? नाही, काही असा प्रकार नाही आहे. मी माझं काम माझं रिक्षा चालक संघटनेने एकदम व्यवस्थितपणे करून माझं हे काम जे माझी ह्याच्यातनं सुटका करून मला पासिंग पावती फाडून पासिंगसाठी पण पुढं काम चालू करून दिलं, मदत केली. आणि याच्यामध्ये मी त्यांचा परत आभार मानतो आणि साहेबांचा पण आभार मानतो. साहेबांनी पण आम्हाला भरपूर मदत केली. RTOच्या साहेबांनी मदत केली आणि ते काम आमचं झालं. ओके, तर ही होती या रिक्षा चालकाबाबतची व्यथा आणि कशा प्रकारे आपण यांना न्याय मिळवून दिलेला आहे. हीच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे
ज्यांचे पण मॅन्युअल खटले आणि आता ऑनलाईन झालेले असतील तर त्यांनी डायरेक्टली खटला विभागामध्ये जाऊन हे तुम्ही करू शकत असाल तर वेल अँड फाईन, नाही करत असाल तर तुम्ही कधीही आझाद रिक्षाचालक संघटनेशी संपर्क साधा. आपल्याला आपला न्याय व आपला अधिकार मिळवून देण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.